जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। निवडणूक काळामध्ये भाजपचे डॉक्टर सुजय विखे यांनी संसदेत जायचे तर इंग्रजी भाषा येणे आवश्यक असल्याचा प्रचार करून प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंकेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। लोकसभा निवडणुकीत यावरून चांगलेच वातावरण ढवळून निघाले होते। मात्र निवडून आल्यावर निलेश लंकेंनी चक्क इंग्रजी भाषेतच खासदारकीची शपथ घेतल्याने डॉक्टर सुजय विखेंना ही जोरदार चपराक दिल्याचे बोलले जात आहे। आता पाहूयात निलेश लंकेंची इंग्रजी भाषेतील घेतलेली शपथ। याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की लाईक करून कमेंटद्वारे कळवा आणि हो आपले मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब कर, फेसबुक पेज व इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका ही विनंती। धन्यवाद। I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी।